आणि आता बातमी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींची। धनंजय मुंडे पहिल्या पदावर यावेत असं म्हणत शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। मुंडेंबद्दल नामदेव शास्त्री काय काय बोललेत पाहूया। त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहे, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण केली। भगवानगडाचे म्हणून मुंडेंना जाहीर केलेलं आहे, चांगली वाणी बंद पडली, पुन्हा धनंजय मुंडे पहिल्याच पदावर यावेत यासाठी भगवान बाबाला प्रार्थना करा असं नामदेव शास्त्री म्हणाले। त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहे, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया। गडावर एकोप्याने राहतात, आमच्यात खडे टाकू नका, ज्यांचं कल्याण करायचं त्यांनी या। हा वारकरी संप्रदाय आहे, जातीपातीच्या पलीकडचा संप्रदाय आहे, पण दुसरा एक शब्द सांगताना सांगून जातो, गडाची छेडखानी करू नका। भगवान बाबा जेव्हा पाहतात ना, तेव्हा आईच्या डोळ्यातून आलेलं प्रेम पाझरतं असं दिसतं, पण ते जेव्हा मारतात ना, त्या काठीचा आवाज येत नाही, पण जीवन उद्ध्वस्त होतं। हजार लोकांनी पाहिलेले आहेत महाराज। शेवटी गादीचा सन्मान आम्ही करतो, की आमच्यावरती संस्कार आहेत, या राज्यातल्या मराठ्यांवरती ते संस्कार आहेत। आम्ही ते काही बोलले, आम्ही बोलणार नाही, परंतु तो पुन्हा त्या पदावरती येणं म्हणजे पुन्हा अन्याय अत्याचार या जिल्ह्यातल्या लोकांवरती सुरू होणे आणि त्याचे दुष्परिणाम सरकारला सुद्धा पुन्हा भोगावे लागणार। कारण आत्ताच त्या मंत्रिपदाचा गैरवापर करून किती गुंडगिरी वाढली, त्यांचे ते मोठे साहेब होते त्यावेळी एवढी गुंडगिरी वाढली नव्हती, आणि मग आता जर यांनी पदाचा वापर करून इतकी गुंडगिरी सुरू केली की लोकांच्या खुणा करायपर्यंत हे गेले, पण आम्ही आहेत वाचतात, काही अडचण नाही। धनंजय मुंडेंची पाठराखण करण्याची नामदेव शास्त्रींची ही पहिली वेळ नाही। सरपंच संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांची मानसिकता का बघितली नाही? मुंडेंनी एवढा त्रास सहन केला की आमच्या क्षेत्रात असते तर मुंडे संत झाले असते, अशी स्तुतीसुमनं शास्त्रींनी उधळली होती। त्यानंतर सरपंच संतोष देशमुखांच्या मुलीनं भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींसमोर नाराजी व्यक्त केली होती। मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगरून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो, आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे। मी काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता। माझ्या वडिलांची हत्या कशी झाली, त्या मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मागाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं, आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलो नाही, मी तुमच्या पाठीमागे आहे। हा जो समाजातला प्रकार आहे, हे वाईट लोकांनी केलेले काम आहे। तुम्ही जर भगवानगडाची शिष्य आहात, तुम्ही तुमच्या बाजूने आहेत। मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे, अनेक वेळा दौरे झालेले आहेत, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल। तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत, मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही। भगवान बाबांच्या नारळी सप्ताहाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी भाजप आमदार सुरेश धस हजर राहिले। धनंजय मुंडेही येणार का याकडे नजरा लागल्या होत्या, पण हेलिकॉप्टर उड्डाणात तांत्रिक अडचण आल्यानं आपण येणं रद्द करत असल्याचं ट्विट धनंजय मुंडेंनी केलं। त्यावरून मुंडेंनी धस असल्याने येणं टाळलं का अशीही चर्चा रंगली। मात्र नामदेव शास्त्रींनी हेलिकॉप्टर क्लिअरन्स न मिळाल्यानं धनंजय मुंडे आले नाहीत असं सांगितलं। मगाशी आता मला फेटा बांधायला गेलो त्यावेळेस फोन आला होता, आपल्या बीड जिल्ह्यातले भूमिपुत्र धनंजयजी मुंडे या कार्यक्रमाला येणार होते, आणि 2 तास हेलिकॉप्टरच्या शेजारी बसले, पण त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही, त्यांना येता आलं नाही, कारण की त्यांचा दौरा रद्द झालेला आहे। त्याचं कारण असं की ते किती घाबरतात लोक ही पण मला समजेना। जो काही भाग आहे तो एक भाग वेगळा आहे,
क्लिअरन्स मिळाला नाही, त्यांचं निघता नाही आलं तिथून, ठीक आहे, काय हरकत नाही. भगवानगडाचेच आता आपण जाहीर केलेलं आहे त्यांना, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड वाल्मिक कराडवरून भाजपचे सुरेश धस यांच्यासह विरोधकांनी मुंडेंना घेरलं. अखेर धनंजय मुंडेंच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला. पण आता ते पहिल्या पदावर यावेत म्हणत मंत्रीपद बहाल व्हावं अशी प्रत्यक्ष इच्छाच नामदेव शास्त्रींनी व्यक्त केली. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड.